उन्हाळा चालू झालेला आहे आणि आता मार्केटमध्ये छान सुंदर कैऱ्या येत आहेत। तर कैरीपासूनचे गुळांबा हे सगळे पदार्थ तर आपले एकदा एकदा खाऊन झालेले आहेत। तर त्यासोबत आपण मस्त कैरी भात कसा करायचा ते पाहणार आहोत। ही जी खिचडी आहे ती सगळं मस्त सगळ्या भाज्या वगैरे टाकून आपण करणार आहोत, त्यामुळं मुलांनाही खूप आवडेल आणि सगळं एकत्र पोटात जाईल। तर आपण काय काय लागणार आहे ते बघूयात। तर छान मोड आलेले आपल्याला एक वाटीभर मूग पाहिजे आहेत। तर इथे खूप ही खिचडी जी आहे ती खूप पौष्टिक होणार आहे। इथे एक वाटी मी भिजवलेले तांदूळ घेतलेले आहे। तांदूळ तुम्हाला जे वाटतील ते तुम्ही घ्या। इथे मी आंबेमोहोर तांदूळ घेतलेला आहे। मोठी कैरी घेतलेली आहे आणि कैरी छान किसून घ्यायची आहे। तर कुकरमध्ये मी तेल टाकलेलं आहे आणि आता आपल्याला ज्या भाज्या लागणार आहेत त्या मी एक एक करून तुम्हाला दाखवेलच, कारण सगळ्या एकदाच दाखवत बसले तर व्हिडिओ खूप मोठा होईल। त्यामुळे तेलामध्ये आपण कांदा टाकलेला आहे। कांदा थोडासा भाजला की त्यामध्येच हरभऱ्याची डाळ आणि उडदाची डाळ एक एक चमचा टाकलेली आहे। त्यामध्येच मी लाल मिरच्या टाकलेल्या आहेत आणि आलं लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट टाकलेली आहे। तर आता एक एक भाज्या आपण टाकून घेऊयात। ह्यामध्ये छोटा बटाटा टाकलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, पालक घेतलेला आहे बारीक कापून, ओला वाटाणा घेतलेला आहे वाटीभर, ब्रोकोली घेतली आहे। ब्रोकोली गरम पाण्यामध्ये उकळायची आहे आणि मग टाकायची आहे। त्यामध्येच माझ्याकडे मोठी मिरची होती तर ती मिरचीही कापून घेतलेली आहे आणि शेवटी आपण छान मोड आलेली मूग टाकून घेऊयात। तर हे छान एकत्र करून घेऊयात, मस्त खरपूस असं हे भाजून घेऊयात। चवीनुसार मीठ घालून घेऊयात ह्यामध्ये। थोडीशी हळद घालून घेऊयात, हिंग घालून घेऊयात आणि छान एकत्र करून घेऊयात। तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या भाज्या तुम्ही ह्यामध्ये टाका। एक 15 मिनिटं मी तांदूळ भिजवलेला आहे तोही टाकून घेऊयात। आता तांदूळ भिजवायचं कारण म्हणजे काय तर छान मऊ अशी गाळ खिचडी होते, त्यामुळे तांदूळ भिजवायचा। इथे तुम्हाला जर जास्त गाळ खिचडी करायची असेल एकदमच पातळ तर तुम्ही दुप्पट पाणी टाकून घ्या आणि खिचडी टाईप करायची असेल तर तुम्ही जेवढे तांदूळ भिजतील तेवढंच इथे पाणी वापरा। गरम पाणी मी इथे वापरलेलं आहे। शेवटी आपण छान कैरीचा कीस टाकणार आहोत आणि कैरी वापरली आहे म्हणून चमचाभर गूळ टाकायचा आहे। गूळ आणि कैरीचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं खिचडीमध्ये। तर ही अशा टाईपची खिचडी तुम्ही नक्की करून बघा। आता भरपूर कैऱ्या मार्केटमध्ये आलेल्या आहेत, कोणत्याही प्रकारची तुम्ही इथे कैरी वापरू शकता। आता कुकरचं झाकण लावून तुम्ही फक्त एक शिट्टी ह्यामध्ये घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता एक शिट्टी घेतली आणि 5 मिनिटं फक्त गरम गरम तसंच कुकर सोडून दिलं थंड व्हायला आणि त्यानंतर आपली खिचडी तयार आहे। मस्त लोणच्यासोबत किंवा मग अजून दह्यासोबत खूप छान ही खिचडी लागते। त्यामध्ये कैरी आहे, गुळ आहे, सगळ्या भाज्या आहेत। तर ही खूप पौष्टिक अशी ही खिचडी झालेली आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा। आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच आपली मालवणी मसाल्याची रेसिपी येणार आहे, त्यानंतर चिकनची रेसिपी येणार आहे। तर सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच नोटिफिकेशन लवकर मिळेल। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।